एप्रिल म्हणजेच उद्यापासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे। नवीन आर्थिक वर्षात पैशांसंबंधित कामात अनेक मोठे बदल होणार आहेत। यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये सुद्धा बदल होणार आहेत। एसबीआयने सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डवर स्विगीवरील रिवॉर्ड 5% वरून 2.5% केले। एअर इंडियाने सिग्नेचर पॉइंट्स 30 वरून 10 केलेत। त्याचबरोबर स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकांकडून सेव्हिंग अकाउंट्समधील किमान बॅलन्सच्या रकमेत बदल करण्यात आलाय। जर तुमच्या खात्यात तेवढे पैसे नसतील तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे। त्याचबरोबर यूपीआय संदर्भात सुद्धा बदल करण्यात आलाय। जे यूपीआय अकाउंट्स खूप दिवसांपासून ऍक्टिव्ह नाहीत त्यांची सर्व्हिस बंद केली जाणार आहे। त्यामुळे तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह नसेल तर ते लगेचच ऍक्टिव्ह करा। याचप्रमाणे टॅक्स संबंधित देखील बदल करण्यात आलेत। नवीन कर प्रणालीनुसार टीडीएस टॅक्सवर सूट मिळणार आहे। 12 लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार आहे। याच सोबत स्टँडर्ड डिडक्शन देखील 75,000 रुपये करण्यात आले। या सर्व बदलांमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांनाही माहित होईल।